राज्याचे कृषी मंत्री आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि ठिकठिकाणी ते पाहणी करतात। खरं तर गुडघाभर पाण्यातून त्यांनी आता पाहणी केली आणि त्यानंतर आता ट्रॅक्टरमध्ये एका गावामध्ये नांदगाव गावामध्ये ते पाहणी करतात। मामा, सगळीकडे पाहणी करताय तुम्ही, गुडघाभर पाण्यात गेलात, आता ही उद्ध्वस्त झालेली शेती सगळी ती ट्रॅक्टरच्या माध्यमातून बघताय तुम्ही। 100% खरं आहे की अतिवृष्टीचा फटका हा राज्याला तर बसलेलाच आहे, परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये त्याचा जास्त फटका हा सोलापूर जिल्ह्याला बसलेला आहे। साधारणतः 10,20,000 एकर शेतीला सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपण समोर पाहतोय की समोर ही नदी आहे, नदीला अचानक मोठा पूर आल्यामुळं इकडं 2.5 किलोमीटर, पलीकडे साईडला 2.5 किलोमीटर असं हे केलेलं आहे। इथं ऊस बीस सगळी पिकं, सगळ्या विहिरी, सगळ्या मोटरी हे वाहून गेलेले आहे। पशुधनाचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। शेळी मेंढी पण वाहून गेलेले आहेत, त्यामध्ये अनेक घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, अनेक घरांची पडझड ही झालेली आहे। निश्चित प्रकारे नुकसान खूप मोठं आहे। शेतकऱ्याची व्यथा किंवा आज शेतकऱ्यांच्या अडचणी, आज जे शेतकरी बोलतात शेतकऱ्यांची काय चूक नाही, शेवटी एक म्हण ज्याचं जळतं त्याला कळतं, याप्रमाणे शेतकऱ्यांचं नुकसान आहे। पण निश्चित प्रकारे या नुकसानीच्या काळामध्ये सुद्धा या राज्यातील माझ्या शेतकरी बांधवांना शेवटी सरकार आमचं शेतकऱ्यांचं आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पाऊस जो पडतो तो एका दिवसामध्ये वार्षिक सरासरीचा एवढा पाऊस पडतोय, त्यामुळं खरं तर ही अडचण आहे। परंतु निश्चित प्रकारे आम्ही सगळेजण आमचं या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, या सर्वांचं लक्ष या राज्यातील शेतकऱ्यांच्या वर आहे। त्यांनी स्वतः पाहणी केलेली आहे, त्यामुळं आणि काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला जाऊन आलेले आहेत। निश्चित या माध्यमातून निश्चित प्रकारे या राज्यातील शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारची मदत केली जाईल। मामा, खरं तर अनेक शेतकऱ्यांनी आता पंचनामे सुरू झालेले आहेत, लोकांना अपेक्षा आहेत की पंचनामे कशा पद्धतीने होतील, कोण म्हणते ऊसाची होणार। आता ही शेती बघा, ही ऊसाची शेती आहे, ही पूर्ण आडवी झाली आहे। पंचनामे सगळ्याच पिकाचे, ज्या पिकाचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे त्या सर्वच पिकांचे हे पंचनामे करण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत। त्यामुळे सगळेच, मी उलट आपल्या माध्यमातून आमचे इथं महसूलचे अधिकारी असतील, इथं आमचे कृषीचे अधिकारी असतील, ग्रामविकासचे अधिकारी असतील, या सर्वांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत। कुठल्याही शेतकऱ्याचा, कुठल्याही पिकाचा असू द्या, फळबागांचा असू द्या, कुठलाही असू द्या, एक त्याच्या गुंठ्याचा पण पंचनामा राहता कामा नये, त्याप्रमाणे निश्चित प्रकारे आमची यंत्रणा कामाला लागलेली। अजून पाऊस आहे त्यामुळं थोडं जरा अडचणी आहेत पंचनामे करायला, परंतु लवकरात लवकर 10 दिवसामध्ये सगळे पंचनामे पूर्ण करून 10 दिवसाच्या आत माझ्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारच्या वतीने करण्यात येईल। तर केंद्र सरकारकडनं भरीव मदतीची अपेक्षा आहे, पत्र दिलंय, मदत मिळेल असं वाटतं या सगळ्यामध्ये? निश्चित प्रकारे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दिल्लीच्या दौऱ्यावर गेले होते। दिल्लीमध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी, शेतकऱ्यांचं नुकसान हे दोन्ही बाबी देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्या कानावरती घातल्यामुळं निश्चित प्रकारे हे दोघं पण या राज्याला चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना मदत करतील। मग पंजाब आणि हरियाणा या सगळ्या राज्यांमध्ये ज्यावेळेस पूर आला होता त्यावेळेस मोठी भरघोस मदत केंद्राने केलेली होती। पंजाबनं तर आता 20,000 रुपये प्रति एकर प्रमाणे देण्याची मदत केलं आहे। महाराष्ट्र त्याच्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, तर महाराष्ट्रात तशी काही मदत होऊ शकते का तशा पद्धतीनं? 100% या बाबतीत आता पहिल्यांदा आपण जी नियमाने आपली जी मदत आहे ती आपण पहिली मदत देऊया आणि त्यानंतर निश्चित प्रकारे या शेतकऱ्यांच्या पाठीमागं आपल्याला शेतकऱ्याला कशी भरीव मदत करता येईल, जास्तीत जास्त मदत करता येईल, तो राज्य सरकारचा प्रयत्न राहील। शेतकऱ्यांना भरघोस अशी मदत करण्याचा आमचा प्रयत्न राहील अशी अपेक्षा जी आहे ते कृषी मंत्री या ठिकाणी करतायत। आमदार राजू खरे असतील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील असतील, या सगळ्या नेत्यांना सोबत घेऊन ते पाहणी करतायत। मोहोळ तालुक्यातल्या प्रत्येक भागात जात आहेत आणि पाहणी करून शेतकऱ्यांना एक धीर देण्याचा प्रयत्न या निमित्तानं करतायत। कॅमेरा पर्सन युकादेसह आफताब शेख, एबीपी माझा, नांदगाव, मोहोळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।